15 वर्ष वय असलेला अविनाश रात्रीचे 11 वाजता त्याच्या मावशीच्या रूममध्ये जातो आणि मावशीला म्हणतो की मावशी माझी इच्छा झाली, मला करायचं आहे. मावशीला वाटलं की याला जेवण वगैरे करायचं असेल, त्यामुळे ती म्हणते की तू 5 मिनटं थांब, मी तुला मॅगी वगैरे बनवून आणते. हा अविनाश तिला म्हणतो की मला मॅगी नाही, मला तुझ्यासोबत करायचं आहे. आता त्यावेळेला त्याची मावशी हैराण होऊन जाते की हा 15 वर्षाचा पोरगा असं काय बोलतोय की त्याला करायचं आहे, नेमकं याला झालं आहे काय. ज्यावेळेला ती त्याच्यासोबत बोलते की तुला नेमकं काय झालं आहे, त्यावेळेला तो काहीच ऐकायला तयार नव्हता. तो आता तिच्यासोबत जबरदस्ती करू लागतो. त्याच्यानंतर जे घडलं त्या रूममध्ये ते आज हैराण करून टाकेल तुम्हाला. नेमकं काय घडलं पूर्ण घटना सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2004 पासून होते. 2004मध्ये रामपाल नावाचा व्यक्ती एक पुण्यामध्ये कापड दुकान चालवत होता. श्रीमंत घर होतं. याच्याच पोराचं लग्न करायचं होतं. याच्या पोरासाठी मुलगी बघायला चालू होती. नातेवाईकामध्ये शोधलं, नाही भेटली. तर याच्या दूरच्या नातेवाईकामध्ये एक मुलगी भेटली, अनिता नावाची. यावेळेला या दोघांचं लग्न झालं. ज्यावेळेला रामपालच्या पोराचं लग्न झालं त्यावेळेला सगळं कुटुंब आनंदी होतं. ती अनिता यांच्या घरी आली. घरी आल्यानंतर चांगल्या आनंदानं राहू लागली होती. पुढे चालून यांना एक पोरगा झाला. त्याचं नाव अविनाश ठेवलं. आता घरातला पहिलाच पोरगा होता, त्यामुळे याला खूप लाडामध्ये वाढवलं. काही दिवसानंतर या रामपालच्या दुसऱ्या पोराचं पण लग्न करायचं होतं. विचार चालू होता त्यावेळेला ही अनिता विचार करते की घर चांगलं आहे, सगळी माणसं चांगली आहेत, माझी बहीण इथंच द्यावी. ती तिच्या वडिलाशी बोलते, चर्चा करते. ठरतं तर ती दुसरी त्याची बहीण पण हिलाच द्यायची. आता हिची जी जाव आहे तीच हिची बहीण, अशी समीकरण झालेलं होतं. त्यांनाही काही अडचण नव्हती. लग्न झालं, सगळं काही सुरळीत होतं. पण या अनिताच्या बहिणीला भरपूर दिवस झालं मूळ बाळ झालं नव्हतं. आता तिनेही विचार सोडून दिला. ती म्हणली एकाच कुटुंबात राहतोय आणि माझ्याच बहिणीचं पोरगा आहे अविनाश, तर मला काय अडचण नाही, माझाच मुलगा म्हणून सांभाळून जाईल. असं करत करत 2024-25 आलं. 2024-25मध्ये हा अविनाश 9वीमध्ये गेलेला होता. 9वीमध्ये गेल्यानंतर हा जो होता एकदम नटखट झालेला होता. पोरांची संगत वाईट. त्यावेळेला त्याने पोरांसोबत बसून अश्लील व्हिडिओ बघितले होते. त्यावेळेला त्याने मोबाईलची मागणी केली. या अविनाशच्या मावशीने म्हणू शकता किंवा चुलतीने म्हणू शकता, त्याच्या घरी हट्ट करून याला मोबाईल घेऊन दिला. या अविनाशच्या हातात जसा मोबाईल आला त्याने त्यामध्ये अश्लील व्हिडिओ बघायला चालू केले. एवढे व्हिडिओ बघितले याचे डोके खराब झालं होतं. ज्याला बघल त्याच्यासोबत इमॅजिन करायचं की मी केलं तर कसं होईल. आता याचं मानसिक स्थिती एकदम खराब होत गेलेली होती. एक दिवशी या अविनाशचा आई, वडील आणि चुलता सुरतला गेले होते कापड आणण्यासाठी, दुकानामध्ये कापड आणण्यासाठी. आता हा अविनाश आणि त्याची चुलती दोघंच घरी होते. अविनाश रात्रीचे 11 वाजता व्हिडिओ बघत बसलेला होता. इच्छा होते, विचार करतो की मावशीसोबतच करू. तो तिच्या रूममध्ये जातो आणि तिला विचारतो की तुझ्यासोबत करायचं आहे. ती त्याला 2 कानाखाली लावते. विचार करते थोडा आणि म्हणते की तुझे वडील येऊ दे, तुला दाखवते उद्या, सांगते त्यांना नाव. आता हे सगळं ऐकल्यानंतर तो रूममध्ये जाऊन घाबरून बसतो. विचार करायला लागतो, जर उद्या काय सांगितलं तर माझी तर बदनामी होईल, मला तर लय मारतील, मी काय करेल. त्यावेळेला तो थोडी वेळ विचार करून पुन्हा मावशीच्या रूममध्ये जातो आणि मावशीला उशी घेतो आणि तिच्या तोंडावर ते दाबून त्या ठिकाणी संपवून टाकतो. सकाळी उठल्यानंतर आईला फोन करतो आणि म्हणतो की मावशी उठणं झाली. मावशीला काय झालं काय कळेना. मावशी उठणं म्हणल्यावर ते सगळं काम सोडून घरी आले. घरी आल्यानंतर बघितलं तर ती अनिताची बहीण संपलेली होती. आता पोलिसांना बोलवण्यात आलं. नेमकं काय घडलं काय कळेना. डॉक्टरांना बोलवलं तर श्वास बंद झाल्यामुळे मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टममध्ये समजलं. पण आता श्वास कशाने बंद झाला, कोण आलं होतं का, कोणी मारलं का, कोणी काय केलं का, हे पण समजण्यासाठी कारण नव्हतं. या घटनेची तपासणी करत करत 8-10 दिवस गेले. पण 8-10 दिवसानंतर ज्यावेळेला त्या अनिताचं लक्ष तिच्या पोरावरती गेलं, अंघोळ करताना तो थोडा घाबरल्यासारखा करायचा. त्याच्या पाठीवरती वरबडलेलं होतं काहीतरी. त्यावेळेला तिला समजत नव्हतं की काय झालं. विचारलं तर सांगायला तयार नव्हता. तिने पोलिसांना बोलवलं आणि सांगितलं की असं असं घडलेलं आहे. मला तर याचा त्या खुनाशी काहीतरी संबंध वाटतोय. पोलिसांनी चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला समजलं की ज्यावेळेला हा अनिताच्या बहिणीला मारत होता त्यावेळेला तिने नाकाने वरबडलं होतं पाठीवरती. आता पोलिसांना कन्फर्म झाली यानेच मारलं, पण का मारलं विचारायचं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि विचारायला चालू केलं. त्यावेळेला त्याने पूर्ण घटना घडलेली सांगून टाकली. कसं माझ्या मनामध्ये वाईट काम करण्याची इच्छा जागी झाली आणि कसं मग मी नंतर बोललो, विचारलं
आणि मला धमकी दिल्यावर मला राहवलं नाही म्हणून मी मारलं. पोलीस पण हैराण होते, परेशान होते. पोलीस विचार करू लागले की लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यावर काय होतं हे याच्यावरून समजत आहे. हा जो अविनाश आहे आता पोलिसांच्या ताब्यात आहे. बालसुधारगृहामध्ये त्याला टाकलेलं आहे. पुढे चालून याच्या भविष्याचं काय होईल त्याचा निर्णय पोलीसच करतील.